श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दशक 7 यामधील समास चौथा विमल ब्रह्म निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण करणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोध या ग्रंथामधील दशक 7 यामधील समास तिसरा चतुर्दश ब्रह्म निरूपण याविषयीचे विवेचन श्रवण केले. श्रोते हो, तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज श्रवण करायला आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व आध्यात्मिक सेवेचा लाभ घ्या. चला तर मग श्रवण करूयात विमल ब्रह्म निरूपण. समर्थ रामदास स्वामी सांगतात की आपल्या अनुभवांमध्ये जे जे शिरते ते सगळेच काही संपूर्णपणे खरे असते असे नाही. किंबहुना जे जे काही अनुभवास येते त्यावर बुद्धी चालवून असारापासून सार बाजूला काढणे हेच मानवी ज्ञानाचे प्रधान लक्षण आहे. पण सगळ्यांचा अनुभव एकाच प्रतीचा असतो असे नाही. अनुभवांमध्ये श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा प्रती असतात. कनिष्ठ अनुभवांवर विचार करून निश्चित केलेले सार स्वरूप अखेरपर्यंत सत्यपणाने टिकेलच असे सांगता येत नाही. उदाहरण जर घ्यायचे झाले तर देहबुद्धीच्या आवाक्यातील अनुभवांनी निश्चित केलेले वस्तुस्वरूप आत्मबुद्धीच्या अनुभवापुढे टिकत नाही असे सर्व आत्मज्ञानी पुरुष सांगतात. ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होणे हा सर्व अनुभवांचा चक्रवर्ती आहे. अर्थात त्या अनुभवाने निश्चित झालेले परमात्म स्वरूप आणि विश्वस्वरूप अंतिम सत्य मानले पाहिजे. ब्रह्मज्ञानी पुरुष खात्रीपूर्वक सांगतात की परमात्मा वस्तू अपरंपार आहे. तिच्या एका लहानशा भागावर दृश्य विश्वाचा देखावा दिसतो. मुळात परमात्मा स्वरूप असलेले विश्व आपल्या इंद्रियांना पदार्थ रूप दिसते. वास्तविक ते तसे नाही. इंद्रियांची दृष्टी अज्ञानाची असते. इंद्रियांना दिसणाऱ्या पदार्थांना ब्रह्म आत बाहेर व्यापून आहेत. परंतु या विश्वाच्या बाहेर ते आणखी किती आहे याचा पत्ता कोणालाच लागत नाही. ब्रह्म अतिसूक्ष्म आहे, अतींद्रिय आहे, सदा सर्वदा आपल्या जवळ आहे हे संपूर्ण खरे असल्याने त्याच्या मानाने आपले हे विश्व झोपेतील स्वप्नाप्रमाणे ठरते. आपण देहबुद्धीमध्ये आहोत तोपर्यंत ते खरे वाटते व जडत्वाने अनुभवास येते. पण ज्ञानदृष्टी उदय पावल्यावर तेच परमात्म स्वरूप अनुभवास येते. ती ज्ञानदृष्टी साधने म्हणजेच परमार्थ होय असे समर्थ रामदास स्वामी सांगतात. चला तर मग ओवी स्वरूपामध्ये श्रवण करूयात विमळ ब्रह्म निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. श्रीराम. ब्रह्मन बाहून निर्मळ पाहता तैसेची पोकळ अरूपानी विशाळ मर्यादे वेगळे श्रीराम. 21 स्वर्गे सप्त पाताळ मिळून एक ब्रह्मगोळ ऐसी अनंत ते निर्मळ व्यापून असे श्रीराम. अनंत ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडा वरुते तेने विन स्थळरिते अणुमात्र नाही श्रीराम. जळी स्थळी काष्टी पाषाणी ऐसी वदे लोकवाणी तेने विन रिता प्राणी एकही नाही श्रीराम. जळचरास जैसे जळ बाह्या भीतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीव मात्रांसी श्रीराम. जगा वेगळा ठावा आहे ब्रह्मा बाहेरी जाता नये म्हणून उपमा नसा हे जळाची तया श्रीराम. आकाशा बाहेरी पळो जाता पुढे आकाशाची तत्वता तैसे तया अनंता अंतची नाही श्रीराम. परिजे अखंड भेटले सर्वांगास लिगटले अतिनिकट परी चोरले सकळांसी जे श्रीराम. तयामध्येची आसी जेत परितयास नेनिजे उमजे भास नमुजे परब्रह्म ते श्रीराम. आकाशामध्ये आभाळ तेने आकाश वाटे डहुळ परी ते मिथ्या निवळ आकाशाची असे श्रीराम. नेहार देता आकाशी चक्रे दिसती डोळ्यांसी तैसे दृश्य ज्ञानियांसी मिथ्या रूप श्रीराम. मिथ्याची परी आभासे निद्रिस्तास स्वप्न जैसे जागा जालिया अपैसे बुझो लागे श्रीराम.
तैसे आपुले न अनुभवे ज्ञाने जागृतीसी यावे मग माईक स्वभावे कळो लागे श्रीराम आता असो हे कुवाडे जे ब्रह्मांडा पहिलीकडे तेची आता निवाडे उमजोन धावू श्रीराम ब्रह्मांडी कालवले पदार्थासी व्यापून ठेले सर्वांमध्ये विस्तारले अंश मात्रे श्रीराम ब्रह्मामध्ये सृष्टी भाषे सृष्टीमध्ये ब्रह्मासे अनुभव घेता आभासे अंश मात्रे श्रीराम अंश मात्रे सृष्टी भीतरी बाहेरी मर्यादा कोण करी सगळे ब्रह्मांडोदरी माईल कैसे श्रीराम अमृतीमध्ये आकाश सगळे साठवता प्रयास म्हणून तयाचा अंश बोली जेतो श्रीराम ब्रह्म तैसे कालवले परी ते नाही हालवले सर्वांमध्ये परी संचेलपणे श्रीराम पंचभूती असे मिश्रित परंतु ते पंचभूतातीत पंकी आकाश अलिप्त असोनी जैसे श्रीराम ब्रह्मास दृष्टांत न घडे बुझावया देणे घडे परिदृष्टांती साहित्य पडे विचारिता आकाश श्रीराम खम ब्रह्माईशी श्रुती गगन सदृश हे स्मृती म्हणून ब्रह्मास दृष्टांती आकाश घडे श्रीराम कळीमा नसता पितळ मग ते सोनेची केवळ शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म श्रीराम म्हणून ब्रह्म जैसे गगन आणि माया जैसा पवन आडळे परिदर्शन नव्हे त्याचे श्रीराम शब्दसृष्टीची रचना होत जाता क्षणाक्षणा परंतु ते स्थिरावे ना वायूच ऐशी श्रीराम असो ऐशी माया माईक शाश्वत ते ब्रह्म एक पाहो जाता अनेक व्यापून आहे श्रीराम पृथ्वीसी भेदुण आहे परी ते ब्रह्म कठीण नव्हे दुजी उपमान साहे तया मृदत्वासी श्रीराम पृथ्वीहुनी मृद जळ जळाहुनी तो अनळ अनळाहुनी कोमळ वायो जाणावा श्रीराम वायहून ते गगन अत्यंतची मृद जाण गगनाहून मृदपूर्ण ब्रह्म जाणावे श्रीराम वज्राससे भेदिले परिमृदत्व नाही गेले उपमेरहित संचले कठीण ना मृद श्रीराम पृथ्वीमध्ये व्यापणासे पृथ्वी नासे ते न नासे जळ शोषे ते न शोषे जळी असोनी श्रीराम तेजी असे परी जळेना पवनी असे परी चळेना गगणी असे परी कळेना परब्रह्म ते श्रीराम शरीर अवघे व्यापले परी ते नाही आढळले जवळची दुरावले नवल कैसे श्रीराम सन्मुखची चहूकडे तयामध्ये पाहणे घडे भय्यांभ्यातरी रोकडे सिद्धची आहे श्रीराम तयामध्येची आपण आपणास बाह्य ते जाण दृश्या वेगळी खून गगना सारिखी श्रीराम काही नाहीसे वाटले तेथेची ते कोण दाटले जैसे न दिसे आपले आपणासी धन श्रीराम जो जो पदार्थ दृष्टी पडे ते त्या पदार्था एलीकडे अनुभवे हे कुवाडे उकलावे श्रीराम मागे पुढे आकाश पदार्थे विन जो पैस पृथ्वी विन भकास एक रूप श्रीराम जे जे रूपानी नाम तो नाथिलाच भ्रम नाम रूपातीत वर्म अनुभवी जाणे श्रीराम नबी ध्रुमाचे डोंगर उचलती थोर थोर तैसे दावी ओडंबर माया देवी श्रीराम ऐसी माया अशाश्वत ब्रह्म जाणावे शाश्वत सर्वांठाई सदोदित भरले असे श्रीराम पोथी वाचू जाता पाहे मातृकामध्येची आहे नेत्री निघोनी राहे मृदपणे श्रीराम श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मनास बाह्य तत्वता परब्रह्म ते श्रीराम चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म श्रीराम असो इंद्रिये समुदाव तयामध्ये वर्ते सर्व जाणो जाता मोडे हाव इंद्रियांची श्रीराम ते जवळची असे पाहो जाता न दिसे न दिसो न वसे काही एक श्रीराम जे अनुभवेची जाणावे सृष्टीचे नि अभावे आपुले न स्वानुभवे पाविजे ब्रह्म श्रीराम ज्ञानदृष्टीचे देखणे चर्मदृष्टी पाहोनेने अंतरवृत्तीची एकुणे अंतरवृत्ती साक्ष श्रीराम जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी तुर्य सर्व साक्षिणी श्रीराम
साक्षात्व वृत्तीचे कारण उन्मनी ते निवृत्ती जाण, जेथे विरे जाणपण विज्ञान ते श्रीराम. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी श्रीराम. ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पनेसी अंत, योगी जना एकांत अनुभवे जाणावा श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विमळ ब्रह्म निरूपण नाम समास चवथा समाप्त. श्रीराम समर्थ. श्रीराम.